नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। प्राणघातक शस्त्र, 3 कोयते व 1 चाकू बाळगणारे 2 इसम जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। दिनांक 15/4/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार देविदास ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भाजी मार्केट म्हसरूळ दिंडोरी रोडवर 2 इसम 20 ते 25 वयोगटातील असे दोघे जण कमरेला धारधार कोयते लावून मोटरसायकलवर फिरत असल्याची बातमी मिळाली। सदरच्या बातमीवरून पथकाने भाजी मार्केट म्हसरूळ दिंडोरी रोडवर नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे 2 इसम नामे धनराज गोकुळ लांडे राहणार मखमलाबाद लिंक रोड म्हसरूळ नाशिक, हर्षल राजू मोंडे राहणार दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक यांना त्यांच्या ताब्यातील यामाहा R15 मोटरसायकल क्रमांक MH15 JK 6598 हिच्यासह 3 लोखंडी कोयते व 1 चाकू असा 83,500 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय। सदर इसमाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून 2 आरोपी इसम व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पाडव, सुरेश माळोदे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, शरद सोनवणे, संदीप भांड, प्रदीप म्हस्ते, धनंजय शिबदे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, महेश साळुंके, राहुल पालखेडे, भोलासिंग परदेशी, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, समाधान पवार, पोलीस हवालदार नाझीम पठाण यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।